श्री स्वामी समर्थ. दुपारच्या सत्रात आम्ही पोचलो मिठमुंबरीच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मठामध्ये आम्ही आरती करून तिथे प्रसाद घेतला. स्वामींचे मनमोहक रूप डोळ्यात साठवून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आणि आम्ही थेट पोचलो श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे. मंदिरावर छान अशी विद्युत रोषणाई केली होती. मठाच्या सुरुवातीलाच आम्हाला छान अशा स्वामींच्या आणि दत्तगुरूंच्या मूर्त्या दिसल्या. त्यांचे दर्शन घेऊन आम्ही तिथून वरती आलो. आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये जसे उभे राहिलो तसे मागे वळून पाहतो तर मोठ्या प्रमाणात इथे भाविकांची गर्दी दिसून आली. त्यानंतर आम्ही तेथील अजूनही अनेक मूर्त्यांचे दर्शन घेतले. गणपतीची एक छान अशी सुंदर मूर्ती तिथे दिसली. त्यानंतर आतमध्ये गेलो तर सत्यनारायण पूजा आणि तसेच प्रतिबालाजीचं एक सुंदर असं रूप तिथे आम्हाला दिसलं. त्यानंतर आम्ही मुख्य प्रवेशद्वाराने आत येऊन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र समोर दिसताच आमचे डोळे तृप्त झाले. फळांची सजावट केलेली स्वामींची मूर्ती खूप मन प्रसन्न करून टाकत होती. स्वामींचे दर्शन घेऊन झाल्यावर मी आणि विरांशने स्वामींच्या आणि विरांशच्या नावाने छापलेल्या पत्रिका वाटण्यास सुरुवात केली. कारण विरांशचा दुसरा वाढदिवस असल्यामुळे आम्ही 2000 पत्रिकांचं वाटप या मठामध्ये केलं. पत्रिकांचं वाटप करून झाल्यावर आम्ही थेट पोचलो महाप्रसादाच्या दिशेने. महाप्रसादाचं उत्तम प्रतीचं नियोजन त्यांनी केलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही इथे प्रत्येकाला महाप्रसाद मिळावा याची काळजी त्यांनी आवर्जून घेतली होती. प्रसाद घेऊन झाल्यावर आम्ही तेथून बाहेर पडलो. बाहेर पडतात आम्हाला दिसलं की इथे समई नृत्याचं आयोजन केलं होतं. ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तो कार्यक्रम आम्ही बघून स्वामींना नमस्कार करून आम्ही निघालो थेट घरी. कारण आम्हाला 12च्या अगोदर घरी पोचायचं होतं. कारण दुसऱ्या दिवशी विरांशचा बड्डे असल्याने आम्हाला छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं. छोटासा विरांशने केक कापला आणि आम्ही तो बड्डे सेलिब्रेट केला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.